मित्रांनो, आज आपण टाईप्स ऑफ सेट्स हा भाग अभ्यासणार आहोत. तर या टेबलमध्ये तुम्ही पाहू शकता की सेटचे एक 4 प्रकार आहेत किंवा 4 टाईप्स आहेत. फर्स्ट टाईप ऑफ सेट इज सिंगल टोन सेट. सेकंड टाईप एम्प्टी सेट और नल सेट. थर्ड टाईप इज फायनाइट सेट and fourth type is infinite set. So there are 4 types of sets: singleton set, empty set और null set. empty सेटलाच null set असं सुद्धा म्हणतात. फायनाइट सेट अँड इन्फानाइट सेट. तर सेटचे हे मुख्य 4 प्रकार आहेत. पहिला सिंगलटोन सेट, दुसरा प्रकार एम्प्टी सेट किंवा त्यालाच नल सेटसुद्धा म्हणू शकता. तिसरा प्रकार फायनाईट सेट आणि चौथा प्रकार त्याच्या अपोजिट, फायनाईटच्या अपोजिट इन्फानाईट सेट. तर आता यातला प्रत्येक प्रकार आपल्याला समजून घ्यायचा आहे. तर सुरुवात करू आपण सिंगल टोन सेटपासून. तर मित्रांनो, सिंगल टोन सेट कुणाला म्हणायचं किंवा कुठल्या सेटला सिंगल टोन सेट असे म्हणतात? आता त्याच्या नावातच दडले पहा. सिंगल मीन्स एकटा. सिंगलचा अर्थ एकटा. याचा अर्थ ज्या सेटमध्ये फक्त एक आणि एकच इलेमेंट असतो त्या सेटला तुम्ही सिंगल सेट म्हणू शकता. ज्या सेटमध्ये फक्त एक इलेमेंट असतो त्या सेटला सिंगल टोन सेट असे म्हणतात. अ सेट कन्सिस्टिंग ऑफ अ सिंगल इलेमेंट. ज्या सेटमध्ये सिंगल इलेमेंटचा समावेश होतो, अ सेट कन्सिस्टिंग ऑफ अ सिंगल इलेमेंट इज कॉल्ड अ सिंगल टोन सेट. करेक्ट. ज्या सेटमध्ये फक्त एकच इलेमेंट असतो त्या सेटला सिंगल टोन सेट असे म्हणतात. तर आता सिंगल टोन सेटचे भरपूर एक्झाम्पल्स तुम्ही सांगू शकता. जसं की ते एक एक्झाम्पल दिले, हे तुम्हाला दिसत आहे पहा स्क्रीनवर. ए सेट दिला आहे. सेट ए कुणाचा आहे? सेट ए इज द सेट ऑफ इव्हन प्राईम नंबर्स. सेट ए इज द सेट ऑफ इव्हन प्राईम नंबर्स. सेट ए हा इव्हन प्राईम नंबरचा सेट आहे. मग आपल्याकडे इव्हन प्राईम नंबर्स किती आहेत? तुम्हाला प्राईम नंबर्स तर माहीतच आहेत ना. प्राईम नंबर सांगता येतील ना. 2, 3, 5, 7, 11, 13 हे असे आहेत. अप टू इन्फिनिटी. हे प्राईम नंबर्स अप टू इन्फिनिटी आहेत. परत एकदा तुम्ही त्याची यादी पहा. फर्स्ट प्राईम नंबर 2 आहे, त्याच्यानंतर येणारा 3 आहे, त्याच्यानंतर येणारा 5 आहे, त्याच्यानंतर येणारा 7 आहे, त्याच्यानंतर येणारा 11 आहे. आणि आता एकदा ही यादी चेक करा. यात इव्हन नंबर कोणते आहेत आणि ऑड नंबर कोणते आहेत? इव्हन नंबर आणि ऑड नंबर हे क्लासिफाय करा. तर तुम्हाला यात फक्त 2 हा एकमेव इव्हन नंबर सापडतो. रिमेनिंग जे प्राईम नंबर आहेत ते सर्व ऑड नंबर्स आहेत आणि म्हणून या सेटमध्ये केवळ एकच इलेमेंट येतो आणि तो म्हणजे 2 आहे ना. ए या सेटमध्ये फक्त एक इलेमेंट आहे आणि तो आहे 2. म्हणून सेट ए इज अ सिंगल टोन सेट. देअरफॉर सेट ए इज अ सिंगल टोन सेट असं तुम्ही म्हणू शकता. आता याच्यासारखे तुम्ही वेगवेगळे एक्झाम्पल सांगू शकता. फॉर एक्झाम्पल, कॅपिटल बी इज अ सेट ऑफ होल नंबर्स लेस दॅन 1. काय सांगितलं मी? कॅपिटल बी इज द सेट ऑफ होल नंबर्स लेस दॅन 1. कॅपिटल बी हा कुणाचा सेट आहे? होल नंबरचा. पण कुठल्या होल नंबरचा? जे होल नंबर लेस दॅन 1 आहेत.
अशा होल नंबरचा तो सेट आहे. मग बी या सेटमध्ये कोणते इलेमेंट येतील? मला होल नंबर माहीत आहे. 0, 1, 2, 3, 4, 5 अप टू इन्फिनिटी हे सर्व होल नंबर आहेत. मग यात असे होल नंबर किती आहेत जे लेस दॅन 1 आहेत? होल नंबर्स लेस दॅन 1. तर यात फक्त 0 येतो. याचा अर्थ होल नंबर्स लेस दॅन 0 या सेटमध्ये केवळ 0 हा एक इलेमेंट येतो. म्हणून हा सुद्धा सेट सिंगल टोन सेट होतो. हा सेट सुद्धा सिंगल टोन सेट आहे. आता एखादं मी तिसरं एक्झाम्पल सांगितलं. सेट सी. सेट सी इज द सेट ऑफ कॅपिटल्स ऑफ इंडिया. सी इज द सेट ऑफ कॅपिटल्स ऑफ इंडिया. सी हा सेट कुणाचा आहे? इंडियाच्या कॅपिटलचा, म्हणजे भारताच्या राजधान्यांचा सेट आहे सी. सी हा सेट भारताच्या राजधान्यांचा सेट आहे. असं जर मी म्हटलं तर सी या सेटमध्ये किती इलेमेंट येतील? भारताला अशा किती राजधान्या आहेत? एकच आहे ना, दिल्ली. म्हणून सी या सेटमध्ये एकमेव इलेमेंट येणार आणि तो म्हणजे दिल्ली. सी इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट दिल्ली असं तुम्ही म्हणू शकता. आणि म्हणून हा सुद्धा सिंगल टोन सेट आहे. तर या काही एक्झाम्पलमधून सिंगल टोन सेट काय असतो हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. आता दुसरा टाईप किंवा दुसरा प्रकार पाहू, एम्प्टी सेट और नल सेट. आता याचाही अर्थ त्याच्या नावातच दडला आहे. एम्प्टी म्हणजे काय हो? एम्प्टी म्हणजे रिकामा, आणि रिकामा म्हणजे ज्यात काहीच नाही. ज्या सेटमध्ये एकही इलेमेंट नसतो त्या सेटला एम्प्टी सेट किंवा नल सेट असे म्हणतात. ज्या सेटमध्ये एकही इलेमेंट नाही तो सेट एम्प्टी सेट असतो. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, इफ देर इज नॉट अ सिंगल इलेमेंट इन द सेट, if there is not a single element in the set which satisfies the given condition, then it is called a null set or empty set. साध्या सोप्या भाषेत ज्या सेटमध्ये एकही इलेमेंट नसतो त्या सेटला एम्प्टी सेट किंवा नल सेट असे म्हणतात. नल सेट इज रिप्रेझेंटेड बाय एम्प्टी कर्ली ब्रॅकेट. एम्प्टी सेटला किंवा नल सेटला जर रिप्रेझेंट करायचं असेल सिम्बॉलच्या साह्यानं तर असं एम्प्टी कर्ली ब्रॅकेट काढलं जातं. एम्प्टी कर्ली ब्रॅकेट काढून तुम्ही नल सेट किंवा एम्प्टी सेट रिप्रेझेंट करू शकता. किंवा दुसरा सिम्बॉलसुद्धा आहे, हा सिम्बॉल दिसत आहे पहा तुम्हाला, ज्याला फाय असं तुम्ही वाचणार आहात. म्हणजेच एम्प्टी सेट किंवा नल सेट फाय या सिम्बॉलनं सुद्धा रिप्रेझेंट करता येतो. आता नल सेट किंवा एम्प्टी सेट म्हणजे काय हे तुमच्या लक्षात आलं. परत एकदा पहा, नल सेट किंवा एम्प्टी सेट म्हणजे असा सेट, नल सेट किंवा एम्प्टी सेट म्हणजे असा सेट ज्यात एकही इलेमेंट नसतो. ज्या सेटमध्ये एकही इलेमेंट नाही त्या सेटला तुम्ही एम्प्टी सेट असे म्हणू शकता. तर आता या ठिकाणी एक एक्झाम्पल दिले ते पहा. बी इज द सेट ऑफ यक्स सच डॅट, बी इज द सेट ऑफ ऑल यक्स सच डॅट. मी बी हा सेट तुम्हाला वाचून दाखवत आहे, नीट लक्ष द्या. बी is the set of all x such that x is a natural number between 2 and 3. मग आता मला सांगा, बी हा कुणाचा सेट आहे? बी इज द सेट ऑफ नॅचरल नंबर्स बिटवीन 2 and 3. बी इज सेट ऑफ नॅचरल नंबर्स बिटवीन 2 and 3. मग 2 आणि 3च्या बिटवीन असलेले नॅचरल नंबर कोणते आहेत?
तुम्हाला नॅचरल नंबर तर माहीतच आहेत ना, 1पासून सुरू होतात आणि अप टू इन्फिनिटी आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6 अप टू इन्फिनिटी. मग आता या यादीमध्ये 2 आणि 3च्या दरम्यान बिटवीन बसलेले नॅचरल नंबर किती आहेत ते शोधा. एकही सापडणार नाही, कारण 2 आणि 3च्या बिटवीन एकही नॅचरल नंबर नाही आणि म्हणून हा बी सेट एम्प्टी सेट आहे. बी इज इक्वल टू एम्प्टी कर्ली ब्रॅकेट. इट मीन्स दॅट बी इज एम्प्टी सेट और बी इज इक्वल टू 5 असं सुद्धा लिहू शकता. और बी इज इक्वल टू 5 असं सुद्धा तुम्हाला लिहिता येईल. आता पुढचा टाईप पहा, कोणचा आहे? फायनाईट सेट. फायनाईट सेट. आता फायनाईट सेट कशाला म्हणायचं? ज्या सेटचे इलेमेंट काउंटेबल असतात किंवा मोजता येतात, किंवा ज्या सेटचे इलेमेंट मर्यादित असतात, किंवा ज्या सेटच्या इलेमेंटला शेवट असतो कुठंतरी, म्हणजे ज्या सेटचे इलेमेंट कुठंतरी संपतात, त्या सेटला तुम्ही फायनाईट सेट असे म्हणू शकता. परत एकदा ऐका, ज्या सेटचे इलेमेंट काउंटेबल असतात म्हणजे मोजण्यायोग्य असतात, किंवा ज्या सेटचे इलेमेंट मर्यादित असतात, किंवा ज्या सेटचे इलेमेंट हे कुठंतरी संपतात किंवा त्यांना शेवट असतो, त्या सेटला तुम्ही फायनाईट सेट असे म्हणू शकता. या ठिकाणी डेफिनेशन पहा. इफ अ सेट इज अ null set or number of elements are limited and countable, then it is called as finite set. आता इथं इफ अ सेट इज अ नल सेट असं म्हणत आहे. याचा अर्थ जर एखादा सेट नल सेट असेल किंवा मग नंबर ऑफ इलेमेंट्स आर लिमिटेड, एखादा सेट नल सेट असेल किंवा एखाद्या सेटचे इलेमेंटची संख्या ही लिमिटेड असेल आणि काउंटेबल असेल, तर त्या सेटला तुम्ही फायनाईट सेट असे म्हणू शकता. तर इथे एक गोष्ट तुम्ही नोट करून घ्यायची की नल सेट हा फायनाईट सेट आहे. या डेफिनेशनवरून तुम्ही तसं म्हणू शकता, नल सेट इज अ फायनाईट सेट. नल सेट किंवा एम्प्टी सेट हा फायनाईट सेट आहे, कारण त्यात जे इलेमेंट आहेत, नंबर ऑफ इलेमेंट, ते काउंटेबल आहेत, ते तुम्ही मोजू शकता ना. मी समजा तुम्हाला विचारलं नल सेटमध्ये नंबर ऑफ इलेमेंट्स किती आहेत, तर तुम्ही काय सांगू शकता? नंबर ऑफ इलेमेंट्स 0 आहेत. म्हणजे नल सेटमध्ये इलेमेंटची संख्या 0 असते, म्हणजेच ते आपल्याला मोजता येत आहेत ना, आणि म्हणून ते काउंटेबल आहेत. आणि काउंटेबल आहेत म्हणून नल सेट हा फायनाईट सेट आहे. लक्षात आलं? पहा मग त्याचं एक्झाम्पल. फायनाईट सेटचे काही एक्झाम्पल तुम्ही स्वतः तयार करू शकता. जसं इथं सी सेट दिला आहे, मी तुम्हाला सी सेट वाचून दाखवत आहे, नीट लक्ष द्या. सी इज द सेट ऑफ ऑल पी. C is the set of all p such that p is a number from 1 to 22 divisible by 4. C is a set of all p's such that p is a number from 1 to 22 divisible by 4. आता C हा सेट कुणाचा आहे? सी हा सेट अशा नंबरचा आहे जे नंबर 1 to 22 यांच्या दरम्यान आहे आणि डिव्हिजिबल बाय 4 आहे. म्हणजे 1 ते 22 याच्या दरम्यान असलेले नंबर जे डिव्हिजिबल बाय 4 आहेत. म्हणजेच अशा संख्या ज्या संख्यांना 4ने
पूर्ण किंवा निशेष भाग जातो अशा 1 ते 22च्या दरम्यानचा हा संच आहे किंवा सेट आहे. सी इज द सेट ऑफ नंबर्स बिटवीन 1 to 22 डिव्हिजिबल बाय 4. मग अगोदर तुम्ही 4 डिव्हिजिबल असलेल्या नंबरचा सेट किंवा एक लिस्ट तयार करू शकता. 4 पूर्ण भाग जाणाऱ्या संख्यांची यादी जर मी तुम्हाला करायला सांगितली तर त्यात पहिला नंबर 4 असणार, त्याच्यानंतर 8 असणार, त्याच्यानंतर 12 असणार, त्याच्यानंतर 16, 16च्या नंतर 20, 20च्या नंतर 24, 24च्या नंतर 28, 28च्या नंतर 32, 32च्या नंतर 36, 36च्या नंतर 40, 40च्या नंतर 44, 44च्या नंतर 48 आणि असे अप टू इन्फिनिटी आहेत. 4 डिव्हिजिबल असलेले नंबर्स अप टू इन्फिनिटी आहेत, पण त्यापैकी आपल्याला असे नंबर घ्यायचे जे 1 आणि 22च्या दरम्यान आहेत, म्हणजे 1 पेक्षा मोठे आणि 22 पेक्षा लहान. तर यात पहिला नंबर येतो 4, त्याच्यानंतर 8, त्याच्यानंतर 12, त्याच्यानंतर 16, त्याच्यानंतर 20, त्याच्यानंतर येणारा 24 या सेटमध्ये येणार नाही, कारण तो ग्रेटर दॅन 22 होतो, कारण तो ग्रेटर दॅन 22 म्हणजे 22पेक्षा मोठा होतो. म्हणून ही जी लिस्ट आहे ती अप टू 20 येणार. आणि आता तुम्ही पाहत आहात की हे जे इलेमेंट आहेत ते काउंटेबल आहेत, तुम्ही मोजू शकता किती आहेत. 1 2 3 4 5 5 इलेमेंट आहेत. इलेमेंटची संख्या 5 आहे, ती मर्यादित आहे, या इलेमेंटला शेवट आहे आणि म्हणून हा जो सेट आहे तो फायनाईट सेट आहे. आता याच्या उलट किंवा अपोजिट असलेला इनफायनाईट सेट असतो. फायनाईट सेट मर्यादित होता, त्याचे इलेमेंट काउंटेबल होते किंवा संपणारे होते. मग इन्फानाईट सेट कसा असणार, तर तो अमर्याद असतो किंवा ज्या सेटचे इलेमेंट अनकाउंटेबल असतात किंवा अनलिमिटेड असतात त्या सेटला तुम्ही इन्फानाईट सेट असे म्हणू शकता. या ठिकाणी डेफिनेशन पहा. इफ नंबर ऑफ एलिमेंट्स इन अ सेट इज अनलिमिटेड अँड अनकाउंटेबल. इफ नंबर ऑफ एलिमेंट्स इन अ सेट इज अनलिमिटेड अँड अनकाउंटेबल देन द सेट इज कॉल्ड इन्फानाईट सेट. जर एखाद्या सेटचे इलेमेंट हे अनलिमिटेड असतील, अनलिमिटेड म्हणजे असंख्य, याला शेवट नाही, ज्या इलेमेंटला शेवट नाही असे अनलिमिटेड आणि अनकाउंटेबल म्हणजे ते आपल्याला काउंटसुद्धा करता येत नाहीत की त्यात नेमके किती इलेमेंट आहेत. 100 आहेत, 200 आहेत, 1000 आहेत, 1,00,000 कोटी आहेत, आपण काही सांगू शकत नाही आहे ना. तर अशा सेटला इन्फानाईट सेट असे म्हणतात. परत एकदा पहा, ज्या सेटचे इलेमेंट अनलिमिटेड आणि अनकाउंटेबल असतात त्या सेटला इन्फानाईट सेट असे म्हणतात. आणि इन्फानाईट सेटचे बरेच एक्झाम्पल्स तुम्ही सांगू शकता. आपल्याकडं भरपूर सेट आहेत नंबरचे जे की इन्फानाईट आहेत, भरपूर सेट. जसे की हा पहिला सेट कॅपिटल N इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट 1, 2, 3, डॉट 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 कर्ली ब्रॅकेट क्लोज असं म्हणत आहे. तर तुमच्या लक्षात आलेलं असेल हा सेट कुणाचा आहे, तर नॅचरल नंबरचा सेट आहे. हा सेट नॅचरल नंबरचा आहे आणि आपल्याकडं नॅचरल नंबर म्हणजेच नैसर्गिक संख्या इन्फानाईट आहे, त्याला काही शेवट नाही. मी तुम्हाला जर विचारलं की शेवटची नॅचरल संख्या कोणती किंवा सर्वात मोठी नॅचरल संख्या कोणची, तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला देता येत नाही. हां, तुम्ही स्मॉलेस्ट नॅचरल नंबर सांगू शकता 1. स्मॉलेस्ट नॅचरल नंबर इज 1. पण ग्रेटेस्ट नॅचरल नंबर
हा आपल्याला सांगता येत नाही, आपण सांगू शकत नाही. म्हणून नॅचरल नंबरचा सेट हा इन्फानाईट सेट आहे. आता दुसरं एखादं एक्झाम्पल पहा. बरेच एक्झाम्पल तुम्हाला सांगता येतील. सांगा बरं एखादं एक्झाम्पल इन्फानाईट सेटचं. इन्फानाईट सेट बरोबर आहे. होल नंबरचा सेट हा सुद्धा इन्फानाईट सेट आहे. कॅपिटल डब्ल्यू या लेटरनं तो डिनोट केला जातो. कॅपिटल डब्ल्यू इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट 0, 1, 2, 3, 4, 5, डॉट 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 कर्ली ब्रॅकेट क्लोज असं लिहू शकता. 0पासून सुरुवात आहे, अप टू इन्फिनिटी आहेत आणि हे सर्व होल नंबर आहेत. होल नंबरचा सेट हा इन्फानाईट सेट आहे. तो कॅपिटल डब्ल्यू या सिम्बॉलनं किंवा हे लेटर वापरून डिनोट केला जातो. त्याच्यानंतर इंटिजरचा सेट, सेट ऑफ इंटिजर्स हा सुद्धा इन्फानाईट आहे. सेट ऑफ इंटिजर्स. तर आता सेट ऑफ इंटिजर्स तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. पहा, इंटिजरचा सेट तसं तुम्हाला ते माहीतच आहे. इंटिजर्स हे पहा, कॅपिटल आय इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट. तर इंटिजर्स नंबर लाईनवर सुद्धा आपण पाहिलेले आहेत. सेंटरला 0 असतं, 0च्या राईट हँड साईडला पॉझिटिव्ह नंबर असतात किंवा 0च्या राईट हँड साईडला नॅचरल नंबर असतात असं तुम्ही म्हणू शकता. आणि 0च्या लेफ्ट हँड साईडला नॅचरल नंबरचे अपोजिट नंबर म्हणजेच निगेटिव्ह नंबर असतात. तर हे सर्व इंटिजर आहेत. तर इंटिजरचा सेट दोन्ही साईडला इन्फिनिटी असल्याचं आपल्याला दिसत आहे. राईट हँड साईडला सुद्धा डॉट डॉट दिलेत, लेफ्ट हँड साईडला सुद्धा डॉट डॉट दिलेले आहेत. याचा अर्थ हा इंटिजरचा जो सेट आहे तो दोन्ही साईडला अप टू इन्फिनिटी आहे ना. याचा अर्थ तो नॅचरल नंबरच्या सेटपेक्षा किंवा होल नंबरच्या सेटपेक्षा मोठा आहे. त्याच्यानंतर कॅपिटल क्यू म्हणजेच सेट ऑफ रॅशनल नंबर हा सुद्धा इन्फानाईट सेट आहे. इन्फानाईट सेट आहे. सेट ऑफ रॅशनल नंबर्स हाही इन्फानाईट सेट आहे, कारण यातही अनकाउंटेबल इलेमेंट्स असतात. किंवा कॅपिटल आर सेट ऑफ रियल नंबर्स हा सुद्धा इन्फानाईट सेट आहे, कारण रियल नंबरमध्ये वरचे सर्व नंबर येतात. नॅचरल नंबर येतात, होल नंबर येतात, इंटिजर येतात, रॅशनल नंबर येतात आणि याच्याशिवाय इरॅशनल नंबरसुद्धा येतात. आणि म्हणून हा सेटसुद्धा रियल नंबरचा सेटसुद्धा इन्फानाईट सेट होतो. आणि हा क्यू म्हणजे रॅशनल नंबर्स. आता या रॅशनल नंबरमध्ये नॅचरल नंबर येतात, होल नंबर येतात, इंटिजर्स येतात. याच्याशिवाय काही फ्रॅक्शनल नंबर येत असतात. A/Bच्या फॉर्ममध्ये अंश आणि छेद यांच्या फॉर्ममध्ये असलेले फ्रॅक्शनल किंवा अपूर्णांक हे सुद्धा रॅशनल नंबरमध्ये इन्क्लूड आहेत. आणि तुम्ही आता विचार करू शकता की हे जर सर्व असतील तर क्यू हा सेटसुद्धा काय होणार, इन्फानाईट सेट होणार. त्यात असलेले इलेमेंट हे असंख्य आहेत, अनकाउंटेबल आहेत आणि म्हणून तो सेटसुद्धा इन्फानाईट सेट होतो. तर आता तुमच्या लक्षात आलेलं असेल की सेटचे जे वेगवेगळे प्रकार आहेत ते कशावरून ठरलेले आहेत. परत एकदा पहा, सेटचा पहिला प्रकार सिंगल टोन सेट, ज्या सेटमध्ये केवळ एकच इलेमेंट असतो तो सिंगल टोन सेट. सेकंड टाईप आहे एम्प्टी सेट किंवा नल सेट. एम्प्टी मीन्स रिकामा, ज्या सेटमध्ये एकही इलेमेंट नसतो त्या सेटला एम्प्टी सेट असे म्हणतात. फायनाईट सेट, ज्या सेटचे इलेमेंट मर्यादित असतात किंवा लिमिटेड असतात
किंवा काउंटेबल असतात त्या सेटला फायनाईट सेट असे म्हणतात. आणि फोर्थ टाईप आहे इन्फानाईट सेट, ज्या सेटचे इलेमेंट असंख्य असतात, ज्या सेटच्या इलेमेंटला शेवटच नसतो किंवा त्याला अनलिमिटेड आणि अनकाउंटेबल असंही म्हणू शकता. ज्या सेटचे इलेमेंट्स अनलिमिटेड आणि अनकाउंटेबल असतात त्या सेटला इन्फानाईट सेट असे म्हणतात. तर एवढ्या चर्चेवरून सेटचे 4 टाईप्स हे तुमच्या नक्कीच लक्षात आलेले असतील.